आम्ही लोकांना आश्वासन देऊन मतं घेतलेली आहेत. त्यामुळे जी आश्वासनं दिली आहेत ती 100% पूर्ण करू. कुठल्याही परिस्थितीमध्ये यातली एकही योजना आम्ही रोलबॅक करणार नाही. आम्ही दुसऱ्या पद्धतीनं काम करतो. 2100 रुपये आणि या सगळ्या गोष्टी नवीन 2100 रुपये तर आम्ही कबूल केलेल्या गोष्टी आहेत, नव्याने कबूल केलेल्या गोष्टी नाहीत. ज्या आम्ही आमच्या जाहीरनाम्यात कबूल केल्या त्या सगळ्या गोष्टी पूर्ण करू. आत्ताच कर्जमाफी आपण घोषित करून ती कर्जमाफी दिल्यानंतर पुन्हा एकदा नव्याने आपल्याला मदतीसाठी पैसे द्यावे लागतील. त्या संदर्भातली एक तर तरतूद आहे की नाही हा एक महत्वाचा प्रश्न आहे, कारण बजेट आपलं होऊन गेलेलं आहे आत्ताच्या परिस्थितीत. पण साधारणतः जर आकडे आपण बघितले तर आत्ताच्या परिस्थितीमध्ये 1,36,000चं फिस्कल डेफिसिट आहे आपलं. आणि त्याच्यामध्ये जर बघितलं तर 36,000 कोटी लाडकी बहिणीसाठी अजूनही दिले जातात. 14,700 कोटी रुपये फ्री इलेक्ट्रिसिटी आपण जी देतो त्याच्यासाठी, म्हणजे साधारणतः 28,000 कोटी जातात. 28,000 कोटी झाले, डबल. साधारण 50,000 कोटीपेक्षा जास्त तर आपण हे फ्रीबीज मध्ये देतोय. त्याच्यात परत 36,000 कोटीची कर्जमाफी आपण देणार आहोत. त्याच्यात परत आपल्याला नव्याने ज्यावेळेस जर प्रॉब्लेम झाला तर त्या आपल्या गोष्टी कराव्या लागतील, हे तुम्ही आता सांगताय. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती पुन्हा एकदा ज्या फ्रीबीज दिल्या गेलेल्या आहेत त्याला रिव्हिजिट करण्याची गरज आहे असं तुम्हाला वाटत नाही अजिबात? कारण हे रिपोर्ट आता रिझर्व्ह बँकेने सुद्धा द्यायला सुरुवात केलेली आहे. कुठल्याही अर्थशास्त्राच्या गणितामध्ये आता या गोष्टी बसत नाहीत, हे आपल्याला लक्षात यायला लागलेलं आहे. जो 20% जीडीपी महाराष्ट्राचं कॉन्ट्रीब्युशन जात आहे त्याच्या आधारावरती इतर राज्यांमध्ये या योजना लागू केल्या जातात. याचा परिणाम कुठेतरी होणार आहे. आणि यू आर नॉट फॉर द फ्रीबीज, जे तुम्हाला ओरिजिनली मी बघितलं होतं. जे दिलेलं आहे ते परत घेणार नाही. आम्ही लोकांना आश्वासन देऊन मतं घेतलेली आहेत. त्यामुळे जी आश्वासनं दिली आहेत ती 100% पूर्ण करू. कुठल्याही परिस्थितीमध्ये यातली एकही योजना आम्ही रोलबॅक करणार नाही. आम्ही दुसऱ्या पद्धतीनं काम करतो. आम्ही साधन संपत्ती वाढवतो, जेणेकरून आमच्या एकूण स्पेंडिंग मधला याचा जो रेशिओ आहे तो कमी करण्याचा प्रयत्न आम्ही करतो. साधन संपत्ती आपली वाढतीये, आपला जीएसडीपी वाढतोय, त्यामुळे आपली एकूण जी काही इन्व्हेस्टमेंट करण्याची ऐपत आहे ती देखील वाढतीये. या सगळ्या गोष्टीचा प्रयत्न आहे. हा, एक मात्र नक्की, आता नवीन योजना नाही, ज्या योजनेत त्या चालू फार काही एखाद्या वर्षाकरता, एखाद्या अडचणीकरता एखादी योजना करावी लागली तर ठीक आहे. आता नवीन योजना नाही. लाडकी बहीण योजना नीट चालू, वीज माफीची योजना नीट चालू, या सगळ्या योजना नीट चालू. 2100 रुपये आणि या सगळ्या गोष्टी नवीन 2100 रुपये तर आम्ही कबूल केलेल्या गोष्टी आहेत, नव्याने कबूल केलेल्या गोष्टी नाहीत. ज्या आम्ही आमच्या जाहीरनाम्यात कबूल केल्या त्या सगळ्या गोष्टी पूर्ण करू. पण तरी सुद्धा हा एक प्रॉब्लेम राहणारच आहे ना, कारण आपण बघतोय की याच वर्षी इराण आणि अमेरिकेचं जे युद्ध झालं त्याच्यामुळे सुद्धा मोठा ताण अर्थव्यवस्थेवरती पडला. त्याचा इम्पॅक्ट महाराष्ट्रावरती पण त्या पद्धतीने झाला. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता कधी ना कधीतरी अशा पद्धतीच्या योजना राबवायच्या की नाही राबवायच्या या संदर्भामध्ये काहीतरी विचार करावा लागेल असं वाटतं. काय असतं, दोन गोष्टी आहेत की एक तर याचा सोशल इम्पॅक्ट आहे, तर ही गोष्ट देखील आपल्याला मान्य करावी लागेल की त्याचा सोशल इम्पॅक्ट चांगला आहे. आता एक आम्ही IIT मद्रासमधनं एक सोशल इम्पॅक्ट असेसमेंट करून घेतलेलं आहे लाडकी बहीण योजनेचं. ते लवकरच आम्ही घोषित करू. पण मला असं वाटतं की खूप पॉझिटिव्ह साईडला ते झालेलं आहे, त्याचा सोशल इम्पॅक्ट आहे. दुसरीकडे फायनान्शियल प्रुडन्स आहे की जोही अत्यंत महत्वाचा आहे. आता जेव्हा एक डेमोक्रेटिकली इलेक्टेड सरकार असतं, लोकशाहीमध्ये बॅलन्स करावा लागतो. आणि लोकशाहीमध्ये काय असतं की जसं आपण म्हणतो ना की हे जे काही ज्याला कॅपिटलिझम आपण म्हणतो, कॅपिटलिझम मध्ये जसं मार्केट गोष्टी डिसाईड करतं तसं लोकशाहीमध्ये वेगवेगळे पक्ष काय करतायत त्याच्यावर गोष्टी डिसाईड होतात. आता या फ्री बीजच्या संदर्भात याची सुरुवात करणारा आप पार्टी होती, त्याच्यानंतर काँग्रेस पार्टी होती. आता या सगळ्यांनी याची सुरुवात केल्यानंतर तुम्ही मास्टरी काढली. नाही, तुम्ही जर असं म्हणाल की आम्ही हे करणार नाही आणि तरी आम्हाला मतं द्या, लोक मतं देत नाहीत. बघा, तुम्हाला एक सांगतो, तुमची सगळी अक्कल ही तेव्हाच पाजळता येते जेव्हा तुम्ही सत्तेत येता. सत्तेच्या बाहेर राहून जी अक्कल पाजळतात त्यांना फारसं कोणी ऐकणारं नसतं. त्याच्यामुळे जी काही आपल्याला अक्कल शिकवायची आहे ते सत्तेत येऊन शिकवावी लागते. आणि सत्तेत येण्याकरता अशा प्रकारचा एक बॅलन्स आपल्याला साधावा लागतो, एवढंच आहे. मी तुम्हाला हे निश्चितपणे सांगतो की अर्थ खातं जोपर्यंत माझ्याकडे आहे किंवा जोपर्यंत मी मुख्यमंत्री आहे तोपर्यंत बजेट बॅलन्स करण्याचा प्रयत्न मात्र मी सातत्याने करत राहील.
एकदम महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ही कुठेतरी टोकाला गेली आहे, ती अडचणीत आली आहे, अशा प्रकारची अवस्था मी उधळणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जी बैठक होती ती आयोजित करण्यात आली होती. मुंबई तक यांनी जी बैठक होती ती आयोजित केलेली होती. यामध्ये काही प्रश्नसुद्धा मांडले आणि त्या प्रश्नांचे उत्तर त्यांनी दिलेले आहेत. यामध्ये जे मुद्दे आहेत त्यापैकी एक मुद्दा म्हणजे लाडकी बहीण योजनेचा. लाडक्या बहिणींच्या 2100 रुपयाबाबत तुम्ही कधी निर्णय घेणार, हा प्रश्नसुद्धा त्यामध्ये विचारण्यात आला. तर त्यांनी सांगितलेलं आहे की 2100 बाबतचा निर्णय आहे तो सकारात्मक आहे आणि 2100 रुपये ते लाडक्या बहिणींचे देणार आहेत. सोबतच कर्जमाफीचा जो निर्णय आहे तो कर्जमाफीचा सोबत निर्णयसुद्धा झालेला आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावरती कर्जमाफीचे पैसेसुद्धा येणार. फक्त यामध्ये काही अटी रद्द करून शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम वाढण्यासाठी जो प्रयत्न आहे तो सरकारने केलेला आहे. पुरवणी मागणीमध्ये याची जी सुनावणी आहे ते सुद्धा झालेली आहे. आता फक्त डीबीटीची जी आहे ते प्रोसेस सुरू होणार आहेत आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सुद्धा ही रक्कम जमा होणार. सोबतच पीक विम्याचे सुद्धा जे पैसे होते थकीत होते ते सुद्धा मिळणार आहेत. आणि लाडक्या बहिणी योजनेची जी ज्या लाडक्या बहिणी या योजनेअंतर्गत अपात्र ठरलेल्या आहेत ते लाडक्या बहिणींना सुद्धा लाभ मिळणार आहे. कारण ज्या बहिणी होत्या त्या काही कारणाने म्हणजे ज्यांनी KYC केलेली होती किंवा चुकीच्या पद्धतीने KYC केलेली होती, या कारणांच्या बहिणी अपात्र ठरल्या आहेत त्यांच्यासाठी पुन्हा एकदा KYCचं ऑप्शन लॉन्च केलं जाणार आहे. KYC ते करू शकणार आहे, जेणेकरून त्या योजनेचा जो लाभ आहे तो योग्य प्रकारे त्यांना घेता येणार आहे. 2100 बाबतचा जो निर्णय आहे तो सुद्धा झालेला आहे. जून महिन्यातच लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार होते. वटपौर्णिमेच्या सणानिमित्त हे जाहीर झालेलं होतं, परंतु अधिवेशन सुरू असताना याची जी मागणी होती ती करण्यात आली, परंतु अद्यापही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे जमा होऊ शकले नव्हते. परंतु जुलै महिना लागला आहे. पुरवणी मागणीला देखील मंजुरी मिळालेल्या पावसाळी अधिवेशन राज्यामध्ये अजून सुरूच आहे आणि या अधिवेशनामध्ये सुद्धा महत्त्वपूर्ण निर्णय हे झालेला आहे. तर फायनली लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जून महिन्याचा जो हप्ता आहे तो 2100 रुपयेनुसारच मिळणार आहे. आता जे पुढचेच हप्ते असणार आहे ते सर्व लाडक्या बहिणींना 2100 रुपयेच मिळणार आहे. कारण लाडक्या बहिणींची आधीपासून मागणी होती की 1500वरून 2100 रुपये करण्यात यावे आणि या मागणीला जे आता पुरवणी मागणी यामध्ये जी रक्कम आहे ती सुद्धा वाढलेली आहे. ज्या कारणाने आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये थेट आता हा लाभ मिळणार. कुठल्याही प्रकारची अडचण होणार नाही. ज्या बहिणींची अडचण होत आहे त्यांच्यासाठी सुद्धा पोर्टलमध्ये दुरुस्ती करण्यात आलेली आहे. कारण पोर्टल ही व्यवस्थितरित्या चालत नसल्यामुळे काही बहिणींची आधीसुद्धा KYC राहिलेली होती, तर काही बहिणींना ती करता आली नाही. तर यामध्ये 2 ऑप्शन देण्यात येणार आहे, एक ऑफलाईन आणि एक ऑनलाईन. ऑफलाईन ज्या बहिणींसाठी ज्यांना ऑनलाईनची पद्धत जमत नाही किंवा त्यांना कुठल्याही प्रकारे त्यांना जायला तिथे अडचण होते तर ऑफलाईन अर्ज ते सादर करू शकणार आहे. आणि ज्यांना ऑनलाईन जमते त्यांच्यासाठी ऑनलाईनचे पोर्टलसुद्धा असणार आहे, जेणेकरून योग्य रीतीने ते लवकरात लवकर त्यांची KYC करू शकणार आहे. ज्या बहिणींचे आधीच जे हप्ते आहेत KYC झालेले आहेत परंतु हप्ते रखडलेले होते त्यांच्यासाठी काही ऑप्शन तिथे देण्यात आलेले आहेत. तुम्ही पोर्टलवर तुमचे आधार नंबर आणि OTP टाकून तुमची माहिती चेक करू शकणार आहात, जेणेकरून तुम्हाला समजणार आहे की तुमचे हप्ते आहेत ते किती हप्ते स्थगित आहे किंवा कुठल्या कारणाने ते अजूनपर्यंत तुमच्या खात्यामध्ये जमा झाले नाही. याची संपूर्ण माहिती त्या वेबसाईटवरती असणार आहे. त्या वेबसाईटची लिंकसुद्धा आपण खाली टाकून देणार आहे. तुम्हाला जर माहिती नसेल तर ते लिंकवरती जाऊन तुम्ही आधार नंबर आणि OTP टाकून तुमची जे डिटेल्स आहे ते सर्व डिटेल्ससुद्धा बघू शकणार आहात.